आसमान को जिद है बिजलियाँ गिराने की और मेरी जिद है वहीं पर आसिया बनाने की. हट्ट आणि जिद्द या दोघांमध्ये काय अंतर आहे हे आपण आता पाहणार आहोत. तर आधी पाहू हट्ट. हट्ट म्हणजे एखादी भोग वस्तू जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण हट्ट करतो. हट्ट करणाऱ्याला काही त्रास होत नाही, परंतु ते हट्ट पूर्ण करण्यासाठी इतरांना श्रम करावे लागतात. त्यामुळे आपसामध्ये संघर्ष होतो. हट्ट केल्याने कटुता निर्माण होते आणि त्यानंतर फक्त क्षणिक आनंदच मिळतो हट्टामुळे, लहान मुलासारखा. परंतु जी जिद्द आहे, जिद्द जर आपण मनात ठेवली तर आपल्याला कौशल्य प्राप्त होते, ध्येय प्राप्ती होते. जिद्दीमुळे सकारात्मकता येते, व्यक्तिमत्व फुलते आणि जिद्दीने दीर्घकाळासाठी समाधान मिळते. म्हणून हट्टापेक्षा जिद्द फार महत्त्वाची आहे. त्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न केले पाहिजे. म्हणूनच तर म्हटलेलं आहे की प्रयत्नांती परमेश्वर. त्यानंतर आपण दिशाहीन न धावता योग्य दिशेने जर धावलो तर यश निश्चितच मिळते. म्हणून आपण हट्टापेक्षा जिद्द करायला पाहिजे आणि योग्य ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यश निश्चितच मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. हट्ट करू नका, जिद्द बाळगा. धन्यवाद.